मंडळी, मी तुम्हाला जे सांगणार आहे ते जरा काळीज घट्ट करून ऐका। हे जळजळीत वास्तव आहे एका नरसंहाराचं, रक्तपाताचं। रशिया युक्रेन युद्धात जितके लोक मारले गेले नाहीत, इस्रायल पॅलेस्टाईन आणि अमेरिका इराण युद्धात जेवढे बळी गेले नाहीत, त्यापेक्षा मोठा नरसंहार, त्यापेक्षा मोठी कत्तल गेल्या 2 दशकात आपल्या देशात घडली। आणि तीही बंदुका, बॉम्ब किंवा रणगाड्यांनी नाही। ती झाली सोनोग्राफीच्या स्क्रीनच्या समोर, ऑपरेशन थिएटर मध्ये, आणि सगळ्यात भयानक म्हणजे ती झाली आईच्या गर्भात। प्यू रिसर्च सेंटरचा अहवाल सांगतो, गेल्या 25 वर्षामध्ये या देशात 2 कोटीपेक्षा जास्त मुलींना जन्म घेण्यापूर्वी मारून टाकण्यात आले। हो, 2 कोटी। हे आकडेवारी नाहीये, हा आपल्या समाजाच्या विवेक बुद्धीवर लागलेला रक्ताचा डाग आहे। आज मी जे सांगणार आहे त्यात अतिशयोक्ती नाहीये किंवा टीआरपी नाहीये, भावनिक खेळ नाहीये। हे आपल्या समाजाच्या निर्दयतेचं, ढोंगीपणाचं, सामूहिक अपराधाचं भयावह वास्तव आहे। संयुक्त राष्ट्रांचा आकडा ऐकला तर अंगावर काटा येईल। देशात दरवर्षी 5 लाख म्हणजे दररोज 1,500 मुलींची गर्भात हत्या केली जाते। आपला महाराष्ट्र यात मागे नाहीये। इथेही रोज 100 ते 110 कड्या उमलण्या आधी खुडल्या जात आहेत। आपल्या लेकींच्या रक्ताने हा महाराष्ट्र लाले लाल होतोय। जिथं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, जिजाऊंचा अभिमान बाळगतो, सावित्रीबाई फुलेंची जयंती उत्साहात साजरी करतो, त्या भूमीवर रोज शेकडो लेकींची हत्या होतीये, हे वास्तव आहे। तुम्हाला काय वाटतं, हे कुठल्या खेड्यापाड्यात होतंय? गरिबीमुळे होतंय? निरक्षरतेमुळे होतंय? भ्रम आहे तुमचा। हे पाप करणारे आणि करून घेणारे पांढरपेशी आहेत, श्रीमंत आहेत, हायली एज्युकेटेड आणि सुशिक्षित आहेत। पुणे जिल्ह्यातल्या दौंडमध्ये एक प्रचंड मोठं रॅकेट उघडकीस आलं। आम्ही आज त्याचा पर्दाफाश केला। इथल्या एका डॉक्टरच्या रॅकेटनं गेल्या 2 वर्षात 500 मुलींची भ्रूण हत्या केल्याचं समोर आलंय। खरं सांगू, त्यांना डॉक्टर नाही, क्रूर कर्म आणि कसाई म्हणून। वंशाला दिवा हवा या एका अघोरी हव्यासाच्या पोटी आज हजारो कोटींचा रक्तरंजित बाजार उभा केला। इथं जीवदान देणारे हात आज कसाई बनलेत आणि सोनोग्राफी मशीन बनवणाऱ्या कंपन्यांसाठी हा धंदा गोल्ड माइन बनलाय। आता तुम्ही म्हणत असाल की याच्याशी आमचा काय संबंध? आम्ही तर असलं काही पाप करत नाही, पण असं नाहीये। समाजात लागलेली ही आग तुमच्या माझ्या उमऱ्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे। या आगीची झळ प्रत्येकाला सोसावी लागणार आहे। मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या कसाई डॉक्टरांनी जे पाप दशकभरापूर्वी केलं ना, त्याची फळं आज तिथली तरुण पिढी भोगतीये। गाव शेकडो पोरं बिना लग्नाची फिरतायत आणि यातून सुरू झालीये मुलींच्या खरेदी विक्रीचा बाजार। बैलाच्या भावात 1,00,000-2 लाखात मुली विकत घेतल्या जात आहेत। परराज्यातून मुलींची तस्करी करणारी रॅकेट्स सातत्याने उघडकीस येत आहेत। जी पोरगी गर्भातल्या हत्येपासून कशीबशी वाचली, ती आज बाजारात विकली जाते। तिचं नवीन शोषण सुरू झालंय। ज्या घरात आज एखादी मुलगी आहे ना, त्या घरातल्या बापाच्या, आईबापाच्या काळजाचा ठोका चुकतो। त्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला। कधी कधी वाटतं आपल्या पोटच्या गोळ्याचा गळा घोटताना हात कसा कापत नसेल या लोकांचा। कुत्र्याला कुणी दगड मारला तर जीव तुटतो, मग आपलं बाळ मारण्याचा निर्दयीपणा कुठून येतो? आपण माणसं ढोंगी आहोत। वाघाचं अस्तित्व संपलंय, अनेक प्राणी नामशेष होत आहेत, म्हणून आमचा जीव तुटतो। पण कोटीनं मुली आमच्या पोटच्या लेकराला आम्ही मारत असताना आमच्या काळजावरती, समाजाच्या काळजावरती ओरखडा जर उमटत नसेल, तर समाज म्हणून आम्ही खरंच बधीर झालोय का? हा सवाल आज चर्चेला घेऊन आलो। पण हा प्रश्न चर्चेला घेऊन येण्यामागचं हे विदारक वास्तव तुम्ही बघायला